भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौरपद हे महिलांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे। त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार एक महापौर म्हणून सुजाताताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेले आहेत ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल आहे तो जनतेसाठी केला जाईल आणि पक्ष नेतृत्वाच्यावरती जो पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती त्या पद्धतीनं हे दोन्ही मंडळी काम करतील। त्यांना आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका हे त्यांच्याबरोबर सहकार्य असतील आणि हे कशामुळे झालं आणि का झालं हा इथे विषय नाही आहे। पक्ष नेतृत्व या ठिकाणी हा निर्णय घेत असतो आणि मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्वांनाच आनंद आहे की या ठिकाणी याचा अर्थ अन्य जे नगरसेवक नगरसेविका हे सुद्धा त्या ठिकाणी सक्षमच आहेत, परंतु शेवटी कोणाला तरी एकाला त्या ठिकाणी संधी मिळत असते। मी पक्ष नेतृत्वाचा धन्यवाद करतो की त्यांनी या दोघांना संधी दिलेली आहे। या दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षानं वचनं दिलेली आहेत की आम्ही ह्या प्रभागात अमुक करू, शहरासाठी अमुक करू, या सर्व गोष्टींची पूर्तता पुढच्या या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचं खूप खूप आभार व्यक्त करतो।